घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे. आता वाजलेत रात्रीचे आपण 7 वाजलेत आणि आपण 5 वाजता पानं काढून आलेत उंबराची तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि ही उद्याच्याला आहे 21 तारीख. त्याच्यासाठी तुम्हाला ही जी आपले सबस्क्राईबर आहेत ती काळजीनं व्हिडिओ बघते त्यांच्यासाठी आज आपण रात्रीच्याला व्हिडिओ टाकलेला आहे 11-12ला. तर तुम्हाला ह्याचं काय करायचं मित्रांनो, हे उंबराचे पानं हे जे तुम्हाला घरामध्ये सुख समाधान नाही, तुमच्यावर काही नकारात्मक शक्ती आहे, तुमच्यावर दुश्मन जळते, तुमच्यावर घरामध्ये काही अडचणी आहेत, घरात किरकिरी होतात, घरात सुख समाधान नाही, घरात पैसा टिकत नाही, घरामध्ये भांडण तंटा होतं आहे, घरामध्ये अशा अनेक आजारी माणसं पडतात, रिपोर्टमध्ये नॉर्मल आहे. तर तुम्हाला ह्याचं मित्रांनो उद्या 21 तारखेला पुष्य नक्षत्र दिवशी असे 11 पानं आणायचेत. 11 पानं आणताना हे बघा असे आणायचे 11 पानं स्वच्छ. मी आता 11 पानं घेतलेले तुम्हाला दाखवलेत. 11 पानं घेताना काय करायचं आहे, हे वनस्पती देवराया तुम्ही तुमच्या दैवशक्ती संगत चला असं म्हणून त्यांना अक्षत फूल व्हायचे, हळद कुंकू व्हायची, अगरबत्ती धूप दाखवायचं आणि उंबराच्या झाडाला सांगायचं, हे वनस्पती देवराया तुमच्यामधली दैवशक्ती संगत चला आणि ब्रह्म विष्णू महेश ह्या तिन्हीचा वास असलेला हे झाड तुम्ही आमच्या घरातली काय जी प्रॉब्लेम आहे ती सॉल्व करा आणि आम्हाला घरामध्ये सुख समाधानी आणि पैसा अडका सुख समाधान येऊ द्या. आम्ही एवढं काबाड कष्ट करतो आणि आम्हाला घरामध्ये काहीतरी संशय असल्यामुळं सर्व जीवनामधल्या आमच्या गुप्त शत्रू आणि गुप्त गोष्टी काय आहेत आम्हाला जी माहिती नसलेल्या ती सर्व आमच्या घरातून काढा आणि आमच्या घरामध्ये सुख समाधानी लागू द्या. एवढं म्हणून तुम्हाला एक पान तुम्हाला तोडायचे. गायत्री मंत्र जप करून ओम ह्रीम क्लीम चामुंडावीचे ही देवीचा मंत्र म्हणा. सर्व मंगल्यमय सर्व साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ही मंत्र म्हणा. श्रीम 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 देवीचा मंत्र म्हणा. सोहम 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 जप करा. ओम नमः शिवाय जी तुमची भक्ती भावना आहे त्याचं तुम्हाला देवाचं स्मरण करून मंत्र जप करून मनातल्या मनात तुम्हाला असे 11 पानं घेऊन यायचे मित्रांनो. 11 पानं घेऊन येल्यानंतर तुम्हाला पिशवीत लाल वस्त्रात आणायचे. जमिनीवर कुठं टेकायचे नाही तर डायरेक्ट घरी घेऊन यायचं. घरीवर याची स्थापना करायची. तर घरी स्थापना एकावर एक 11 पानं ठेवून 11 पानावर हळद कुंकू वाहून याच्यावर तुळशीचे परत 11 पानं ठेवायचे. तुळशीची 11 पानं घ्यायचे आणि ही 11 पानं दोन एकत्र पानं करून याच्यावर 2 विलायचे, चिल्लर पैसे, 1.25 मूठ तांदूळ हे सर्व एकंदरीत लाल कपडे ठेवून पूजाला तुम्हाला देवघरात ठेवून द्यायचे. ह्याची बारीक गुंडळून पोटले करून ठेवा, नाही आहे असं ठेवा आणि जवळ व्यवस्थित त्याची पूजापाठ करा रोज. आणि घरातले एक गोष्टी तुम्हाला सुख समाधानी त्या मार्गाने जायला मदत होईल. तुम्ही जरी काबाड कष्ट करत असला तुमच्या घरातली काही निगेटिव्ह ऊर्जा डोळ्यांना नाही दिसणाऱ्या शक्त्या निघून जातील आणि तुमच्या घरामध्ये सुख समाधानी लागेल. पण मित्रांनो नुसता उपाय केला म्हणून आपल्याला थांबायचं नाही. तुमचं रोजचं रुटीनचं काम, तुमची नोकरी पेशा असेल, काय कामधंदा असेल, व्यवसाय असेल, त्याच्यावर ध्यान देऊन तुम्हाला त्याच्यात यश यायचं, त्याच्यात फायदा व्हायचं ही वनस्पती काम करत असते. म्हणून आपण नुसता उपाय केला म्हणून गप्प बसून चालत नाही. आपला जी व्यवसाय आहे, आपली जी काही काबाड कष्ट करायची जी सवय आहे ह्याला आपल्याला यश येतं आणि आपल्या त्या यशामध्ये आपल्याला भरपूर फायदा होतो. तर ही जीवनामध्ये गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची की काय होतं, आपल्याला कुठल्याही कामामध्ये यश आलं, कुठल्या कामामध्ये आपल्याला नफा झाला, त्याच्यातून आपल्याला सुख समाधानी लागून त्याच्यातून आपल्याला फायदा व्हायला मदत होत असते. म्हणून उपाय बी करायचा आणि दवा आणि दुवा म्हणल्यासारखं. तर ही बघा उंबराचे पानं आहेत आणि ही सर्वांनी उद्या 20 तारखेला उंबराची पानं घरी आणून ह्याची स्थापना करून तुम्हाला घरामध्ये फक्त ठेवून द्यायचेत. 11 पानं आणून परत तुम्हाला वाटलं ह्या पानाची थोडी पावर कमी झाली, ही दुसऱ्या पुष्य नक्षत्र कुठलं जरी आलं हे वाहत्या पाण्यात पानं सोडून द्यायचे आणि परत तुम्हाला उंबराची 11 पानं आणि तुळशीची 11 पानं असे घरामध्ये परत ह्याची पहिल्यासारखी स्थापना करायची. असं का जर तुम्ही काही महिने जर केलं महिना तर तुमच्या घरामध्ये 100% सुख समाधानी यायला मदत होते मित्रांनो. म्हणून जेवढा होईल तेवढा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत शेअर करा, लाईक करा आणि घरामध्ये ही पानं फक्त आणून ठेवून द्यायची मित्रांनो. पूजापाठ करून काय करायचं नाही. हे आहेत उंबराचे पानं आणि हे मित्रांनो उंबर आहे जरा काळपट कलरचा म्हणून तुम्हाला पानं जरा काळपट दिसतात. काही ह्याच्यामध्ये वनस्पतीमध्ये 4 जाती असतात त्याच्यातून ही जरा थोडं काळपट उंबर आहे.
चला मित्रांनो, जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. घरचा वैद्य मराठी चॅनल आणि घरचा तंत्र हे दोन्ही चॅनलला सपोर्ट द्या. माझा नंबर आहे, काही अडचण आली तर 97 63 68 93 68, पाडे मामा हडपसर. जय हरी, जय धन्वंतरी भगवान.